अरे जा. हो काका. तुमची ओळख नाही कळली. हा 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 मी ओळख करून देतो. हे माझे काका हनुमंतराव. रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे. मी या प्रभ्याचा म्हणजे प्रभाकर सुर्वेचा चुलता. पण तुम्हाला कधी पाहिलं नाही इतक्या वर्षात. मी पण तुम्हाला पाहिलं नाही इतक्या वर्षात. म्हणजे मी चालवणार ना इकडे. हा 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 हा. हा काय आहे, काका इथं नसतात. म्हणजे ते भारत भ्रमंतीला गेले होते. ते आत्ताच आलेत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पायी प्रवास केलाय मी. 31 वर्ष झाली आता. हो आणि आता सत्याचं हे कळलं म्हणून ते आलेत. हा होय, मी सत्याला कधी भेटलो नव्हतो, पण प्रभ्याकडून मला त्याचे सगळे प्रताप कळायचे. लय गुणाचा होता माझा नातो. पण काय करणार, देवाला बी कुणीच माणसं आवडतात, म्हणून कदाचित त्यानं त्याला लवकर बोलवून घेतलं. आता जे दुःख झालं ते आपल्याला पुसता येणार नाही. पण इथं आल्यावर मला कळलं, सुर्वेंच्या घरातल्या कडक लक्ष्मीनं घरच्या लक्ष्मीला बाहेर काढलं. ऐकून लय वाईट वाटलं. पण आता काय करणार, लहानांच्या चुका मोठ्यानेच निस्तरायच्या असतात. म्हणून आमच्या नाचुनेला न्यायला या बडक लक्ष्मीला. काय बोललो मी? बडक लक्ष्मी. ऐ, कडक असतं ते कडक. तुझ्या कानाचे पडदे फाटले काय? अति उत्साह